नमस्कार. तुम्ही जर भारताबाहेर जॉब करण्यासाठी जात असाल, तुम्ही कंपनी थ्रू तिथे जॉब करण्यासाठी जात असाल, तर ही एक सवय जी आपण कमी करायला पाहिजे. कोणती आहे? चला व्हिडिओमध्ये सांगते. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आज आपण एक अशी सवय बोलणार आहोत, ती म्हणजे जेव्हा आपण नवीन-नवीन फॉरेनला जातो, दुसऱ्या देशात जातो, तेव्हा जी काही तुमची होम कंट्री असेल, समजा माझी होम कंट्री आहे इंडिया, ठीक आहे. तर मी जेव्हा भारतात होते, तेव्हा पगार मला भारताच्या करन्सीमध्ये मिळायचा. खर्च जे असतात ते भारतीय रुपीजमध्ये असायचे, ठीक आहे. आणि जेव्हा आपण नवीन-नवीन दुसऱ्या देशामध्ये राहायला जातो, तेव्हा आपण दुसरी करन्सीमध्ये पगार घेत असतो. तुम्ही स्टुडंट म्हणून असाल किंवा तुम्ही फक्त टुरिस्ट म्हणून असाल, तेव्हा गोष्ट वेगळी असते. तेव्हा आपण आपले स्वतःचे जे इंडियन रुपीज असतात ते त्या करन्सीमध्ये कन्वर्ट करून मग खर्च करत असतो. तेव्हा आपण विचार करतो. परंतु मी इथे असा सिनेरिओ करते की तुम्ही जेव्हा जॉबसाठी दुसऱ्या कंट्रीमध्ये सेटल होता किंवा राहायला येतात, तुम्हाला तिकडची करन्सीमध्ये पगार मिळत असतो, तेव्हा प्रत्येक वेळेस ही आपण आपल्या होम कंट्रीच्या करन्सीमध्ये जे कन्वर्ट करत असतो कोणत्या पण गोष्टीला, तर ती सवय आपल्याला बंद करायची आहे. सुरुवातीला आपल्याला सवय असते आणि सुरुवातीला आपल्याला नवीन असतं सगळं. करन्सी एवढी यूज टू नसते, खर्च पण आपल्याला त्या करन्सीमध्ये करण्याच्या पण सवय नसते. म्हणून तेव्हा आपल्या डोक्यामध्ये येणं विचार स्वाभाविकच आहे. परंतु जेवढं आपल्याला लवकर शक्य होईल ना, तेवढी आपल्याला ती सवय कमी करायची आहे. कारण काय होतं माहिती आहे का, आता तुम्ही पगार तिथल्या करन्सीमध्ये घेत आहात आणि समजा तुम्ही काहीतरी 1 पाऊंडची गोष्ट घेत असाल, अगदी साधं रबर म्हणते मी, डोक्याचं रबर किंवा डोक्याची क्लिप, ती 1 पाऊंडची आहे. आपल्या डोक्यामध्ये काय असतं, बापरे, 150-200 रुपयाची ही क्लिप आहे डोक्याची, साधी छोटी. आणि मग आपल्या डोक्यामध्ये गणित सुरू होतं की एवढ्या याच्यात आपण किती क्लिप्स घेतल्या असत्या. आणि सुरुवातीला आपल्याला हे सरप्रायझिंग वाटतं, नवीन असतं म्हणून म्हणजे असं आपल्याला वाटतं. परंतु जर आपण ही सवय वेळीच कमी केली नाही, तर त्या गोष्टींचा आपल्याला ताण होतो. मग आपण फोनवर पण सुद्धा सांगतो किंवा सगळ्यांना सांगतो, माहिती का, हे कितीचं आहे, ते कितीचं आहे, हे कितीचं आहे. आणि मग अशामुळे आपल्या पॅरेंट्सला सुद्धा एक अनवॉन्टेड म्हणजे स्ट्रेस यायला लागतो की तुम्ही काय करता, म्हणजे का मग गेला आहात तिथे, किंवा त्यांना समजा कधी आपल्याकडे बोलवायचं असेल, त्यांना यायचं असेल आपल्याकडे, तर ते बिचारे तर असंच म्हणतील, राहू द्या आम्ही नाही येत, किंवा मग नको नको इथे आल्यावर पण नाही, मला नाही काय घ्यायचं, किंवा नको हे नको ते नको, असंच होईल. म्हणून मग एक लक्षात ठेवायचं आहे, एक गोष्ट स्वीकारायची आहे की तुम्ही ज्या देशामध्ये राहतात त्या देशाचा पगार तुम्हाला त्या देशाच्या करन्सीप्रमाणे मिळत असतो. जे काही तुमचे एक्सपेन्सेस असतील, मग त्यामध्ये तुमचं घराचं बिल असेल, घराचं बिल म्हणते, घराचं रेंट असेल, वीज बिल असेल, इलेक्ट्रिसिटी ज्याला म्हणतो, किंवा जे काही तुमचे ग्रॉसरीचं असेल, ग्रॉसरीचे पैसे तुम्ही टॅक्स भरतात, जे काही खर्च असतील ते तुमचे त्या करन्सीप्रमाणेच चालतात. असं अजिबात होत नाही की तुम्ही पगार तिथल्या करन्सीचा घेताय आणि खर्च तुम्हाला तुमच्या होम कंट्रीच्या प्रमाणे होत आहे, नाही. म्हणून खर्चाचं जे असतं ना गणित, ते आपण नेहमी त्या करन्सीच्या, तुम्हाला जी सॅलरी मिळते त्या पटीनेच प्रत्येक ठिकाणी खर्च सुद्धा आपले तसेच असतात. एक एक्झाम्पल देते तुम्हाला का कन्वर्ट करायचं नाही, की एक मी कॉफी घेतली समजा इथे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सांगते, इथे कोणाला समजा 3,000 पाऊंड महिन्याला मिळतात, तर त्यामध्ये आपण 5 पाऊंडची कॉफी घेतली, तर ती जर आपण त्या करन्सीच्या याच्यात नाही बघितली, तर आपल्याला काय वाटेल, बापरे, 450 रुपयाची कॉफी पिते आहे मी. मग बघा, ती कॉफी पितांचा आनंद आपला कुठे जाईल. म्हणजे कॉफी पिताना ते भारी वाटेल की आपल्याला टेन्शन, प्रेशर येईल की बापरे, 450 रुपयाची कॉफी पिते आहे मी. म्हणून असं रूपांतर जर आपण करत राहिलो तर आपल्याला वस्तू खूप महाग वाटतात. म्हणून आणि परिणाम त्याचा काय होतो की प्रत्येक खरेदी करताना आपल्याला एक असं, उगाचच मी घेते आहे, कशाला केवढा खर्च करते, बापरे इतकं महाग घेते मी, त्यापेक्षा थोडंसं थांबली असते, नंतर घेतलं असतं. किंवा आवश्यक ज्या गोष्टी असतात, ज्या नेसेसरी आहेत, त्या आपण कधी कधी घेत नाही. किंवा एखादी भाजी आहे, भाज्या ज्या असतात त्या एक्सपोर्ट होत असतात आणि त्या इथल्या करन्सीप्रमाणे त्याचा भाव ठीक असतो, परंतु आपल्याला आपल्या डोक्यात लगेच येऊ शकतं, आपली ही सवय असते, आपल्याला त्या गोष्टीची चूक आपली पण नसते, परंतु ही सुरुवातीला आपणच सवय ती कमी करून टाकायला पाहिजे. आता साधा एक्झाम्पल देते, कढीपत्ता तर आपल्याकडे तर किती छान मस्त भरपूर मिळतो, झाडं असतं आपल्याकडे, किंवा आपल्याकडे तो कोथिंबीरवर पण मिळतो, परंतु इथे मी त्याच्यासाठी 2-2.5 पाऊंड देत असते. त्यामुळे असं लगेच जर मी कन्व्हर्जन केलं तर मी कढीपत्ता आणणंच कदाचित बंद करेल. त्यामुळे ही सवय आपल्याला बंद करायची आहे. आणि इनफॅक्ट आपण आपल्या घरीसुद्धा सांगतो ना, तेव्हा असं जर कन्व्हर्जन करून, तर मी तर म्हणते सांगायचं
सांगायचंच नाही, कारण आपल्या पॅरेंट्सला पण अननेसेसरी त्याचं टेन्शन येत असतं आणि याच्याने काय होतं, जीवनाचा आनंद कमी होतो. कारण प्रत्येक वेळेस जर आपण असं कन्व्हर्जन रेट सांगत असू किंवा स्वतःलाच असं प्रत्येक वेळेस आपल्या माइंडमध्ये असं कन्व्हर्जनचं कंपॅरिझन असेल, तर मग मला नाही वाटत की कोणी असं आनंदाने प्रत्येक वेळेसच काही घेऊ शकू किंवा काय. त्यामुळे ना एक विचार करायचा आहे की आपल्याला जी करन्सीमध्ये सॅलरी मिळते त्यामध्ये आपल्याला महिन्याला किती खर्च लागणार आहे, तो त्या करन्सीप्रमाणे लागणार आहे. मग त्याप्रमाणे आपण आपलं बजेट प्लॅन करायचं आहे. म्हणजे किती सेव्हिंग करायचे आहे, किती आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे, किती आपल्याला घरी द्यायचे आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या असतात किंवा आपल्याला इमर्जन्सीमध्ये आता इकडे जे मेडिकल पटकन इमर्जन्सी किंवा काही लागली तर तेव्हा आपल्याला लागतात, मग त्यासाठी किती गोष्टी, हे सगळ्या गोष्टींचं आपण मॅनेजमेंट करायची. नाहीतर मग होतं असं, आपण जेव्हा आपल्या घरी पण व्हिजिट करायला जातो त्यांना काहीतरी आपण साधं एक्झाम्पल देते, चॉकलेट दिले तर किंवा काही गोष्ट दिली गिफ्ट म्हणून, तर मग असं त्यांना पण असं होतं कितीला दिली, मग आपण बोलता बोलता देतो सांगून की ही एवढं महाग कशाला आणलं तू, एवढं बापरे. मग ते एक गिफ्ट देण्याचा घेण्याचा म्हणजे एक आनंदच निघून जातो. म्हणून पहिले काही दिवस आपले गेले, आपण तिथे छान रुळलो की हळूहळू ना आपल्याला ही खर्चाची कन्व्हर्जनची जी भावना आपल्या मनात असते ती आपल्याला थोडीशी कमी करायची आहे. जेव्हा आपल्याला पगार येतो तेव्हा आपल्या डोक्यात कन्व्हर्जन आलं तर ते भारी वाटतं, परंतु जेव्हा आपण खर्च करतोय तेव्हा स्पेशली ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणून सांगते, जी करन्सी असते ती जर आपली बदलली तर आपली विचार करण्याची पद्धतसुद्धा बदलली पाहिजे. नाहीतर तुमचं इन्कम वाढलं तरीसुद्धा मन हे कायमच इतकं महाग, इतका खर्च, इतकं महाग ह्यामध्ये अटकून राहील. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.